नमस्कार. तर आज मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ घेऊन आली आहे. तर हा व्हिडिओ आपण बघणार आहोत आलूचा पराठा म्हणजेच बटाट्याचा पराठा आणि सोबतच मी इथे तिळाची चटणी बनवणार आहे. तर इथे तिळला आधी छान मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे आणि मग नंतर उकडलेल्या बटाट्यामध्ये धना पावडर, नंतर हळद, लाल तिखट, नंतर जिरा पावडर आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि नंतर थोडीशी आमचूर पावडर, कोथिंबीर, मीठ असं सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. छोटीशी स्टोरीसुद्धा आहे या व्हिडिओमागे ॲक्च्युली. तर आता आपण इथे बघणार आहोत की ही जी तीळ थंड झाली ना त्याला आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. कारण चटणी या प्रकारे बनवली ना मिक्सरमध्ये मस्त बनते, फार बारीक नाही बनत. आणि नंतर मग असा लसूण कापून टाकून द्यायचा आहे. त्यात लाल तिखट टाकायचं आहे आणि सोबतच आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत. तर तीळ आधी वाटल्यानंतर ना काय होतं ना, आपल्याला जसं टेक्स्चर चटणीमध्ये हवं आहे ना, फार बारीक नाही होणार आहे, त्याची पूडसारखं नाही होत, अगदी मस्त अशी भुरभुरीत अशी चटणी आपली तयार होते. तर इथे आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यात मी इथे ओवा, हळद, थोडीशी हळद टाकायची आहे, मीठ आणि थोडंसं तेल टाकून अगदी सैलसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, कुठलाही पराठा करताना ना आपण अगदी सैलसर असं कणिक मळायचं आहे त्याचं. त्यामागे असं आहे ना की आपलं जी बाहेरचं जे आउटर जी कोटिंग असते ना आपल्या पराठ्याची, ती अगदी मऊसूत होते आणि आपला पराठा अगदी सॉफ्ट असा राहतो. आता बघा, अगदी मस्त असं झालं आहे. नंतर याला मी थोडं तेल लावून त्याला आपण थोड्या वेळ आता रेस्ट करू देऊया आणि थोड्या वेळानंतर एक 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली कणिक अगदी मस्त सॉफ्ट झाली आहे. तिचा असा छान एक मध्यम आकाराचा असा आपण एक गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे मी दाखवते, अशा प्रकारे छान वाटी तयार करून घ्यायची दोघं हातांच्या मदतीने. बघा अशा प्रकारे. आणि मध्ये एक छोटासा असं झालं की मला ना चटका लागला अंगठ्याला. तर त्यामुळे बराच म्हणजे अगदी मोठा फोडही आला नंतर. हा अगदी सुरुवातीचा आहे अंगठ्याला, पण त्यानंतर माझा अंगठा चांगलाच फुगून गेला होता. त्यामुळे मला जरा व्हिडिओ शूट करायला थोडा त्रास झाला होता. पण हरकत नाही, आपण तरीसुद्धा एक छान मी तुम्हाला पराठा बनवून दाखवणार आहे इथं व्हिडिओमध्ये. कारण काय आहे ना की ॲक्च्युली जे मेन काम होतं ना ते झालेलं आहे सगळं. आता फक्त लाटायचं आहे इथे. त्यामुळे मला थोडंसं स्ट्रगल आहे, कारण मी रायटी असल्यामुळे मला डावा हात जास्त वापरता येत नाही. कसं आहे ना, आपण एका हाताने असं जर करत असू ना, त्यामुळे मला कधीही असं वाटतं की जे दोघं हातांनी कामं करतात ना त्यांना केवढं सोपं होत असेल नाही. कारण मला डाव्या हाताने भरपूर दिवस काम करायला, कारण हा व्हिडिओ बराच जुना आहे, तर मला फार स्ट्रगल झालं होतं हा व्हिडिओ बनवताना. आणि त्यानंतरसुद्धा काही दिवस, कारण तो अंगठ्याचा जो फोड आहे ना तो चांगलाच मोठा झाला होता. आता आपण इथे दोघं बाजूंनी छान पराठ्याला मीडियम आचेवर असे शेकून घेणार आहोत. तुम्हाला आवडल्यास तुम्ही बटर किंवा तूप कुठलाही वापर करून, कशाचाही वापर करून करू शकता शेकण्यासाठी. इथे तूप किंवा बटर काही लावून करू शकता. तेल थोडं अवॉइड करा, कारण हे दोघी जर वापरले ना, बटर किंवा तूप, तर मस्त लागतात. आणि छान खुसखुशीत होण्यासाठी हे असं मीडियम आचेवर भाजले ना की मस्त होतात आपले पराठे. आता आपण लवकरच ना छान छोटे छोटे व्लॉग्स पण घेऊन येणार आहोत. तर तुम्ही जरा कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील, डेली लाईफचे पण. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.